जे पेशंट वर्षानुवर्ष प्रयत्न करतायत आणि तरी प्रेग्नन्सी राहत नाही ना, अशा लोकांना आम्ही नेहमी सल्ला देतो लॅप्रोस्कोपीचा. आजचा एक असाच पेशंट आहे, 3 वर्षापासून प्रयत्न करतोय. लॅप्रोस्कोपी जेव्हा आम्ही केली तेव्हा हे बघा आम्हाला लॅप्रोस्कोपीत काय दिसतंय. या पेशंटच्या उजव्या फॅलोपियन ट्यूब, ही फॅलोपियन ट्यूब कम्प्लिटली सुजलेली आहे. गो क्लोज. ही कम्प्लिटली, हे दिसतंय तुम्हाला, ही कम्प्लिटली सुजलेली आहे. डाव्या फॅलोपियन ट्यूबची स्थिती त्याहूनही खराब आहे, ही पण कम्प्लिटली सुजलेली आहे. हे मोस्टली ना अशा फॅलोपियन ट्यूब इन्फेक्शन्समध्ये वगैरे असतात, ट्युबरक्युलोसिसमध्ये असतात. आता प्रॉब्लेम हा आहे की या पेशंटना नैसर्गिकरित्या कधीही प्रेग्नन्सी संभव नाही आहे. पण असं असताना सुद्धा या पेशंटनी काही कोव्ह्युलेशन स्टडी आणि IUI केलेले आहेत. यासाठीच आम्ही पेशंटना सांगतो की जेव्हा केव्हा तुम्ही खूप वर्षापासून प्रयत्न करताय आणि जर प्रेग्नन्सी राहत नसेल ना, तर सर्वप्रथम इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे. उगाचच फॉलोपियन ट्यूब HHGवर बघून ओव्ह्युलेशन स्टडी आणि IUI करत राहू नका, कारण बऱ्याच वेळेला हे रिपोर्ट चुकीचे असतात आणि खरा प्रॉब्लेम वेगळाच असतो. या पेशंटला आता दुर्दैवाने आम्हाला सांगायला लागणार आहे की डायरेक्ट IVF करा, कारण हे पेशंट नॅचरली कन्सीव्ह करणं अशक्य आहे, कारण त्यांच्या फॅलोपियन ट्यूब कम्प्लिटली डॅमेज्ड आहेत. सो लक्षात ठेवा, कधी कधी लॅप्रोस्कोपीमुळे ना तुम्हाला असं होऊ शकतं की डॉक्टर सांगतील IVF लागेल, पण ॲटलिस्ट तुम्हाला हे कळून तरी येतं की तुमच्या केसमध्ये प्रॉब्लेम काय आहे. आणि अननेसेसरी ओव्ह्युलेशन स्टडी, IUI सारख्या ट्रीटमेंट ज्यांचा या केसेसमध्ये काही फायदा होत नाही, ॲटलिस्ट अशा ट्रीटमेंटपासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता, तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचू शकतो. त्यामुळे जर प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत असेल आणि राहत नसेल ना, तर जरूर लॅप्रोस्कोपीचा विचार करा.